हंसकृपा फाउंडेशन याचा हा एक छोटासा प्रयास आहे, की प्रत्येक सामान्य व्यक्तीला असामान्य बनवण्यासाठी ज्या पण गोष्टींची आवश्यकता आहे, मोस्ट ऑफ द थिंग्स फक्त सबकॉन्शियस माइंड पुन्हा एकदा चलायमान करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये ती क्षमता आहे आणि ज्याच्या आतमध्ये पोटेन्शियल आहे, प्रत्येक बीज, बीज म्हणजे अ, ज्याच्यातून नवीन वृक्ष निर्माण होईल, राइट? ते प्रत्येक बीजामध्ये ती क्षमता आहे. परंतु त्यांना जर सूर्यप्रकाश किंवा पुरेशी जमीन म्हणजे जमिनीत सुपीक जमीन ज्यामध्ये अ, त्यांना बीजारोपण करता येईल किंवा संवर्धन होईल अशी जागा, सूर्यप्रकाश, पाणी, हवा ह्या 5ही गोष्टी जर मिळाल्या, तर त्या बीजमध्ये जे पोटेन्शियल आहे ते प्रगट व्हायला मदत होईल. राइट? आणि ह्या गोष्टी देण्यासाठी म्हणजे हे सराउंडिंग ॲटमॉस्फिअर निर्माण करण्यासाठी ह्या संस्थेचा किंवा माइंडसेट मास्टरी ह्या ऑर्गनायझेशनचा उद्देश आहे. जे काही आहे ते तुमच्या आत ऑलरेडी आहे. तुम्ही ऑलरेडी एक पॅक म्हणजे ज्याला म्हणता येईल ना, अ, भगवंताने पॅकिंग करून पाठवलेला आहे. हा एक छोटासा असा पॅक आहे, की ज्याच्या आतमध्ये अनलिमिटेड पोटेन्शियल आहे. ज्या गो ज्या पण गोष्टींची आज मनुष्य शोध घेत आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्या या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. राइट? हे सगळं पॅक उदाहरणार्थ एक साधंसं उदाहरण देतो. अ, समुद्रकिनारी जी नारळाची झाडे असतात ना, नारळाची झाडे, राइट? आणि हे 30 फूट, 40 फूट उंच असतात. आणि त्या नारळाच्या झाडावर जे नारळ लागलेले असतात. नारळ हा एक फळ आहे. श्रीफळ पण म्हणतात त्याला, राइट? आणि फार गुणकारी किंवा त्याचे फार चमत्कारिक बेनिफिट पण आहेत. आता हे जे नारळ आहे, या नारळाच्या आतमध्ये त्याचं स्वतःचं एक अस्तित्व किंवा पाणी आहे, नारळासाठी, राइट? आता हा जो वृक्ष आणि ते पाणी गोड आहे. समुद्राचं पाणी जरी खारट असेल, क्षारयुक्त असेल, परंतु जे पाणी नारळात असतं, ते पाणी प्युअर आहे किंवा अ, त्याच्यामध्ये आयुर्वेदिक पद्धतीने म्हणा किंवा औषधी गुणधर्म सुद्धा भरपूर आहेत. राइट? आता तो नारळ समुद्रकिनारी तुम्ही जर पाहिलं तर पूर्ण रांग नारळांच्या झाडांची आहे. ही झाडं लावली कोणी तिथे? थोडासा जर विचार केला, एनालिसिस केलं तर लक्षात येईल, की कोणीही तिथे लावायला जात नाही. ही झाडे आपोआप सृजन होत राहतात आणि याच्यासाठी सर्वात उत्तम व्यवस्था म्हणजे ते जे नारळ आहे, हे ज्यावेळेस वृक्षावरून खाली पडतं, पाण्यात जातं आणि ते पाण्याबरोबर प्रवास करतं. हजारो किलोमीटरचा प्रवास करतं. शेकडो किलोमीटरचा प्रवास करतं आणि कुठेतरी दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन पुन्हा ते अ, फलित होतं. राइट? आता एवढ्या दूरचा प्रवास करण्यासाठी पाण्याची व्यवस्था ऑलरेडी त्या नारळामध्ये आहे. राइट? ही परमेश्वराची दिव्य योजना आहे. प्रत्येक प्रत्येक फळ जर तुम्ही पाहिलं ना, इव्हन प्रत्येक सजीव सृष्टी किंवा अ, निर्मिती जर तुम्ही पाहिली, तर प्रत्येक निर्मितीमध्ये एक विशेष आहे. राइट? प्रत्येक फुलामध्ये एक विशेष आहे. प्रत्येक फळामध्ये एक विशेष आहे. म्हणजे एवढी काळजी किंवा इतका बारीक विचार जर भगवंत करू शकत असेल आणि ते नारळ हजारो किलोमीटरचा प्रवास करून ज्यावेळेस कुठे पोहोचतं आणि तिथं ते फलित होतं आणि तिथे पुन्हा एक वृक्ष संवर्धन होतं. राइट? आता याच्यासाठी जो व्हेसल आहे म्हणजे जो जहाज आहे, ते सुद्धा नारळाचंच आहे. राइट? नारळ जर तुम्ही पाहिला असेल, तर त्या नारळावर वरती किती आवरण असतं. जर हिरवा नारळ पाहिला असेल, तर त्यामध्ये किती आवरण आहे, ते फोडण्यासाठी सुद्धा अभेद्य आहे. कोणीही सहज फोडू शकत नाही. म्हणजे त्याने प्रवासही करावा, त्यामध्ये पाण्याची पण व्यवस्था आहे आणि ते फलित झाल्यानंतर तिथे पुन्हा अपॉर्च्युनिटी, संभावना, पोटेन्शियल आहे, की ते संवर्धन होईल. राइट? ओके. अजून एक गोष्ट सांगतो. अ, परमेश्वराने
जे नॅचरल पॅकेजिंग दिलेलं आहे फळांचं किंवा भोजनाचं भोजनासाठी सुद्धा निसर्गाने, प्रकृतीने ऑलरेडी काळजी घेतलेली आहे. फक्त प्राकृतिक भोजनापासून मनुष्य दूर गेलेला आहे, म्हणून त्याला बाकी सगळा मोठा बिझनेस आणि खटाटोप उभा करावा लागलाय. राइट? हा सगळा बाकीचा बिझनेस कशासाठी आहे? कारण नैसर्गिक गोष्टींपासून व्यक्ती दूर गेलेला आहे. परमेश्वराने, निसर्गाने रेडिली अवेलेबल सगळ्या काही गोष्टी आपल्या समोर प्रस्तुत केलेल्या आहेत. आणि ह्या निसर्गात प्रत्येक व्यक्तीचं पोट भरेल इतक्या गोष्टी दिलेल्या आहेत, राइट? आता उदाहरणार्थ जर एक छोटंसं फळ घेतलं ज्याला केळं म्हणतात, राइट? याला थोडक्यात हलवा, जसा हलवा बनवतात किंवा हिंदीमध्ये हलवा म्हणतात त्याला कुठलाही एक गोड पदार्थ जर बनवायचा असेल तर. परंतु याचं पॅकिंग पण पहा किती छान बनवलेलं आहे. तुम्हाला काही नाही करायचंय. फक्त वरचे साल काढायचेत, राइट? आणि आतमध्ये एक मेन्यू तयार आहे. एक पदार्थ तयार आहे, जो तुम्ही कन्झ्युम करू शकता डायरेक्ट, राइट? इतकं पॅकिंग. आता याच्या पलीकडं अजून काय प्रमाण हवं ह्या निसर्गाचं आणि ब्रह्मांडाचं किंवा युनिव्हर्सचा, जो आपल्या जीवनामध्ये भरभरून देण्यासाठी तयार आहे, राइट? आणि ह्याच निसर्गाकडून आपणही काही शिकणं फार महत्वाचं आहे आणि निसर्गाच्या गुणधर्माप्रमाणे आपणही ते आचरण करणं आवश्यक आहे. आता तुम्ही थोडासा मनन आणि चिंतन एनालिसिस करा आणि घरामध्ये किंवा बाजारामध्ये जिथे कुठे तुम्हाला जे आठवतील, असे 4-5 फळांचं वर्णन करा. स्वतःहून वर्णन करा आणि तुमच्या लक्षात येईल, की याचा विचार तर मी कधी केला नाही. राइट? आणि फक्त हे एनालिसिस, मनन चिंतन न केल्यामुळे व्यक्ती त्या गोष्टी करतो, ज्या करायची आवश्यकता नाहीये. राइट? जर तुम्हाला पोटेन्शियल दिलेलं आहे, सामर्थ्य दिलेलं आहे, तर त्या सामर्थ्याचा उपयोग स्वतःच्या जीवनाच्या संवर्धनासाठी करणं आवश्यक आहे. राइट? परंतु ह्याच बुद्धीचा, शक्तीचा, विचार करण्याचा, मनन, चिंतन, आकलन करण्याची जी शक्ती आणि क्षमता मनुष्याला दिलेली आहे, याचा विपर्यास किंवा गैरवापर व्यक्ती करतो. आणि स्वतः दुसऱ्याच्या जीवनामध्ये तर ठीक आहे, परंतु स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख, द्वेष, तिरस्कार, कलह, अंतर्गत द्वेष निर्माण करतो. स्वतःची घृणा निर्माण करत चाललेला आहे. म्हणजे एक शक्तीचा आणि क्षमतेचा दुरुपयोग अशा पद्धतीने आणि या गोष्टींचा परिणाम नेक्स्ट जनरेशनवर पण होतोय, राइट? घरातील त्या लहान मुलांमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही विचार करत आहात, ज्या पद्धतीने तुम्ही कृती आणि आचरण करत आहात, याच पद्धतीचा किंवा ह्याच विचारांचा प्रभाव त्या येणाऱ्या नेक्स्ट जनरेशनवर होत आहे. आणि खरं सांगू तुम्हाला, परमेश्वराने ही असीम शक्ती, क्षमता आणि एक संधी प्रत्येक आई-वडिलांना दिलेली आहे. प्रत्येक पालकांना ही संधी दिलेली आहे, की तुम्ही एका महान व्यक्तीचं सृजन करू शकता. आणि स्वतःसाठी नाही तर त्या मुलांसाठी आता तुम्हाला शिकावं लागेल. त्या मुलांसाठी तुम्हाला पहाटे उठावं लागेल. ब्रह्ममुहूर्त काय असतो याचं उदाहरण त्यांच्या पुढे तुम्हाला स्थापित करावं लागेल. आणि असं समजू नका तुम्ही 1 आठवडा उठायला सुरुवात केल्यानंतर घरात सगळेजण उठायला लागतील. असं होत नाही. आधी जीवनामध्ये परिवर्तन करावं लागेल. तुमचं जीवन त्यांच्या पुढे एक उदाहरणासहित उदाहरणासहित तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागेल, की मी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. साधना करावी लागेल, तपस्या करावी लागेल, राइट? आणि यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आणि दुसरा निसर्गाचा नियम आहे, जर एखादा व्यक्ती कष्ट घेत असेल, एखादा व्यक्ती इफर्ट्स घेतो, मेहनत घेत आहे, श्रम करत आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, की याचं मला इच्छित परिणाम साध्य होत नाही, रिझल्ट मिळत नाही, फळ मिळत नाही, असा भेदभाव निसर्गाकडे नाही. तुम्ही आज ज्या गोष्टींसाठी श्रम करत आहात, इफर्ट्स घेत आहात, याचे तुम्हाला रिटर्न परत मिळणार आहे. परतफेड परत मिळणार आहे. निसर्ग कधीही स्वतःकडे कुणाची उधारी ठेवत नाही. हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे.
तर ज्यावेळेस आपण वेल्थ मास्टरी सेशन घेणार आहोत, त्यामध्ये मी काही गोष्टी अजून डिटेलमध्ये वर्णन करणार आहे, की नियर अबाउट 9 टू 10 किंवा 12 रूल्स आहेत हे वेगवेगळ्या विषयांवर. आणि ज्या गोष्टी आपण दररोज थोडक्यात चुका म्हणता येतील त्याला. गोष्टी म्हणण्यापेक्षा चुका ज्या व्यक्ती मनुष्य आपल्या जीवनामध्ये करतो आणि त्याचे त्याला परिणाम जाणवतात. राइट? परिणाम म्हणजे तो आपल्या जीवनात त्या गोष्टी पाहतो सुद्धा, उपभोगतो सुद्धा आणि स्वतःला त्रास पण होतो. परंतु त्याला हे कळत नाही मिसिंग लिंक कुठे आहे, राइट? आणि ही लिंक ज्यावेळेस कनेक्ट होईल, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये म्हणजे पुनरुत्थान होईल. सगळ्या काही गोष्टी पुन्हा सुरळीतपणे व्हायला मदत होईल. सुरळीत होतील किंवा ग्रोथ होईल. त्या व्यक्तीची भरभराट होईल, समृद्धी येईल, राइट? या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्या व्यक्तींना समाधान आणि सॅटिस्फॅक्शन मिळतं, समाधान, सॅटिस्फॅक्शन त्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे. आणि ज्या व्यक्तींना सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान मिळत नाही, एकतर त्यांच्या कपाळावर आठ्या आहेत. आणि हा प्रयोग करून पहा. स्वतःचं जर निरीक्षण केलं किंवा बऱ्याच व्यक्तींचं आजूबाजूला जे असतील ना, ज्यांच्याकडे सतत चिंता आहे, त्यांचा चेहरा सुद्धा आकसलेला दिसेल तुम्हाला. राइट? चेहऱ्यावर ते भाव नाहीत आणि बाहेर कदाचित करोडो रुपयाची इस्टेट आहे. परंतु अंतर्मनातून त्या व्यक्तीला ते सॅटिस्फॅक्शन नाही. राइट? आता महाशिवरात्र लवकरच येत आहे 2-4 दिवसात आणि सरश्रींचं एक फार छान प्रवचन आहे महाशिवरात्री. परंतु अ, उदाहरणार्थ आणि हे सिक्रेट आहेत काही ओपन सिक्रेट. हं. हे उदाहरण फक्त मी एक देतो तुम्हाला पुन्हा एकदा. एखाद्या व्यक्तीला जर सांगितलं त्याला ॲड्रेस, की समोरचं हे मंदिर आहे. मंदिराच्या पलीकडे एक वृक्ष आहे, आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडाच्या समोर थोडंसं पुढे गेलात, तर तिथे म्हणजे ते घर आहे आणि त्या घरामध्ये बंगला आहे फॉर एक्झाम्पल आणि तिथे कपाट आहे आणि त्या कपाटात चॉकलेट आहेत. राइट? चॉकलेट, Cadbury चॉकलेट. तेवढं जरा शोधून आणा. इथून काय एक 5 मिनिटाचं अंतर असेल, राइट? आणि तो व्यक्ती तिथे जातो, त्या घरात एंट्री करतो, त्या घरातील त्या कपाटामध्ये पाहतो. त्याला कपाट सुद्धा दिसतं. एक जुनी अलमारी ज्याला म्हणतात, राइट? जुनी अलमारी. तर ती जी अलमारी आहे, त्या अलमारीमध्ये अ, ते सगळीकडे शोधतात. तो व्यक्ती शोध घेतो. सगळे ड्रॉवर पाहतो. सगळे कपाट ओपन करून पाहतो आणि सगळीकडे शोध घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात येते, इथे तर Cadbury चॉकलेट नाहीये. येस. आणि ते व्यक्ती पुन्हा येतात. पुन्हा आल्यानंतर ते विचारतात, की "मी तर सगळं शोधलं, परंतु तिथे तर चॉकलेट नाहीये." राइट? चॉकलेट नाही मिळालं मला. खरोखर तिथे चॉकलेट आहे का? आणि त्यावेळेस त्या व्यक्तीला अंडरस्टँडिंग दिलं जातं. अंडरस्टँडिंग म्हणजे फक्त एक समज दिली जाते. राइट? समज, अंडरस्टँडिंग, की अ, जे चॉकलेट शोधायला सांगितलंय ना आणि ज्या ठिकाणी शोधायला सांगितलंय, फॉर एक्झाम्पल कपाटात शोधायला सांगितलंय. तर नीट जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं आणि पाहिलं, तर तुमच्या लक्षात येईल, की ते कपाटच चॉकलेटचं बनलेलं आहे. राइट? म्हणजे ते लाकडाचं कपाट नाहीये, ते चॉकलेटचं कपाट आहे. चॉकलेट पासून चॉकलेटचा बंगला जसं म्हणतात ना, तसं ते कपाट चॉकलेटचं बनलेलं आहे. राइट? आता ही अंडरस्टँडिंग कळाल्यानंतर, मिळाल्यानंतर त्या व्यक्तीचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा होईल? राइट? धिस इज व्हॉट कॉल्ड ओपन सिक्रेट. हे ओपन सिक्रेट आहे. जिथे आपण आज वास्तव्य करत आहोत ना, ह्या पृथ्वीवर, हे ओपन सिक्रेट सगळ्यांना नाही माहिती आहे. आणि हे असं सांगून सुद्धा समजणार नाही. त्यासाठी ते रिअलायझेशन करावं लागेल, राइट? आणि आता तो व्यक्ती जर तिथे गेला, आता त्याच्याकडे तो विस्डम आहे किंवा ते याला शहाणपण म्हणता येईल, राइट? शहाणपण म्हणजे विस्डम. इंग्लिशमध्ये याला वर्ड आहे विस्डम. आता तो व्यक्ती तिथे गेल्यानंतर त्याचा अनुभव कसा असेल? आता त्या पर्टिक्युलर गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असेल? राइट?
ठिकाणी पोहोचल्यानंतर मग त्याच्या लक्षात येईल, की अरे मी जे फक्त एक छोटीशी गोष्ट म्हणून शोधत होतो किंवा पाहत होतो, परंतु इथे तर पूर्ण चॉकलेटचं कपाट आहे. आणि थोड्या वेळाने तोच व्यक्ती येऊन काय सांगतो, की फक्त कपाट चॉकलेटचं नाहीये, तर पूर्ण बंगला चॉकलेटचा आहे. राइट? पूर्ण बंगला. याला ओपन सिक्रेट म्हणतात. याला रहस्य म्हणतात. पाहण्याची दृष्टी, व्यक्तीची जे परसेप्शन बदलतं. राइट? असा व्यक्ती कसं काय दुःखी राहू शकेल? मंदिरात जाण्यापूर्वी जर एखाद्या व्यक्तीने प्रवचन ऐकलं, मंदिरात जाण्यापूर्वी जर एखाद्या व्यक्तीने पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड मेडिटेशन केलं, ध्यान केलं, आभार प्रकट केले, धन्यवाद प्रकट केलं, कृतज्ञता प्रकट केली मंदिरात जाण्यापूर्वी. तुम्हाला काय वाटतं मंदिरात गेल्यानंतर त्याचे भाव कसे असते? राइट? म्हणजे प्रवचन किंवा अ, काही स्पीच काय किंवा काही अ, अंतर्गत ज्ञान ज्यावेळेस त्याला प्राप्त होईल, हे श्रवण केल्यानंतर ज्यावेळेस मंदिरात जाईल, त्यावेळेस पाहण्याचा दृष्टिकोन कसा असेल? राइट? हां. आता जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठेल आणि दररोज प्रॅक्टिस करेल, पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड करेल, आभाराची दिव्य शक्ती प्रकट करेल, मंत्रोच्चार करेल आणि आई-वडिलांप्रती, कुटुंबाप्रती, मिस्टर, मिसेस, मुलांप्रती जर मेडिटेशन करेल, ध्यान करेल, काय वाटतं तुम्हाला? संसारात राहताना, दररोजचं कार्य करताना, ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीची दृष्टी कशी असेल? आणि याच्यासाठी ब्रह्ममुहूर्तामध्ये ह्या ज्या प्रॅक्टिस आहेत, याला रुटीन म्हणता येईल आपलं. रुटीन, डेली रुटीन हे अशा पद्धतीने करावं लागेल किंवा ज्याला म्हणता येईल की रेग्युलर रूटीनमध्ये जे कर्मकांड थोडक्यात किंवा ज्या रूटीन एखादा व्यक्ती फॉलो करतो, धार्मिक रूटीन, रिलिजियस, तर त्या गोष्टीप्रमाणे जर तुम्ही हे जीवनामध्ये आचरणात आणलं, की दररोज सकाळी उठल्यानंतर आता मी काही गोष्टींची लिस्ट देणार आहे. साधारण 33 गोष्टी अशा आहेत, 33. परंतु स्टेप बाय स्टेप बाय स्टेप आपल्याला ते करायचं आहे. आणि याच्यातल्या जर 4-5 गोष्टी जरी तुम्ही रेग्युलर केल्या, राइट? रेग्युलर आणि जे गोल्ड बॅचमध्ये जे ट्रेनर्स आहेत, जे स्वतःला डेव्हलप करत आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये हे फार महत्वाचं आहे. अ, या जर डेली रूटीनमध्ये तुम्ही हे सगळं जर फॉलो केलं, तर जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतील. चमत्कारिक, मिरॅकलस रिझल्ट यायला सुरुवात होईल. मिरॅकलस, राइट? म्हणजे हे श्रवण केल्यानंतर ज्यावेळेस व्यक्ती मंदिरात जातो, त्यावेळेस त्याचे भाव बदलतात. अंडरस्टँडिंग? मंदिरात जाण्याची कृती तर समान आहे, आधी पण आणि नंतर पण. परंतु आता त्या मंदिरात जाताना आतले भाव आणि दृष्टिकोन बदललाय. तसंच सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एखादा व्यक्ती श्रवण करतो आणि त्याच्यानंतर जो त्याच्या डेली रूटीन संसारात म्हणजे कौटुंबिक जीवन जे काही असेल, याच्यामध्ये जर तो कार्यरत होत असेल, राइट? यामध्ये जर तो कार्यरत होत असेल, तर त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि प्रत्येक व्यक्तीबरोबर जे त्याचं आचरण आहे, बिहेवियर आहे, याच्यामध्ये चमत्कारिक बदल घडेल. आणि तो व्यक्ती मग त्यावेळेस छोट्या-छोट्या गोष्टींनी दुःखी आणि आहत होणार नाही. राइट? इथपर्यंत सर्वांना लक्षात येतंय? येस टाइप करा. वाय. ॲक्शन फ्रिक्वेन्सी फार महत्वाची आहे. मध्ये-मध्ये वाय टाइप करा. हा वाय तुमच्या सबकॉन्शियस माइंडला मेसेज देतोय. सबकॉन्शियस माइंडला, तुमच्या अंतर्मनाला. बऱ्याच वेळा आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो तंद्रीमध्ये. तंद्रा म्हणतात याला, निद्रा, तंद्रा. परंतु ज्यावेळेस मध्येच आपण इंटरप्ट करतो आणि ॲक्शन घेतो, त्यावेळेस ते काय होतं? इम्प्रिंट होतं. इम्प्रिंट म्हणजे ते आता आपल्या अंतर्मनामध्ये छापलं जातं. राइट? आणि यासाठी आपल्या सभोवताली काय आहे? पूर्ण सृष्टीच चॉकलेटची आहे. म्हणजे कशाची आहे? आनंदाची आहे. आपल्या सभोवताली प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद भरभरून वाहिलेला आहे. राइट? हां. सगळ्यांनी येस टाइप नाही केलेलं. राइट? सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. जर तुम्ही हे केलं, तर ह्या ज्या कृती आहेत, कृती. लक्षात ठेवा याला ॲक्शन फ्रिक्वेन्सी म्हणतात. फार डिटेलमध्ये मी याच्यावर बोललेलो आहे.
चर्चाही केलेली आहे. परंतु जो व्यक्ती हे फॉलो करेल, कृती करणं महत्त्वाचं आहे. अदरवाईज आज सिच्युएशन, परिस्थिती, स्थिती अशी झालेली आहे, की ज्ञानाचा सगळीकडे काय झालाय? सुकाळ झालाय, सुकाळ. म्हणजे इतकं बंबार्डिंग होत आहे, इतक्या गोष्टी कळतायत, परंतु कृती काय करू? आचरणात काय आणू? हे क्लॅरिटी नाहीये. आणि बऱ्याच व्यक्तींना हीच क्लॅरिटी नाहीये. ह्याच क्लॅरिटीमुळे ते व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रगती करत नाहीयेत. का? तर कृती काय करायची, राइट? आणि कृती करण्यासाठी आपला हा सेशन आहे आणि याच्यामध्ये हे बघा, अ, ठीक आहे. काही ऑफलाईन सेशन आहेत, ज्यामध्ये तुमची खरोखर ग्रोथ होईल. 1 तास दररोज तुम्ही मला जो देत आहात, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. परंतु जर तुम्ही 2 दिवस, पूर्ण 2 दिवसाचा ऑफलाईन सेशन जर केलात आणि सलग 8 तास आणि दुसऱ्या दिवशी 8 तास, 16 तास, 16 अवर्स जर एखादा व्यक्ती या वातावरणामध्ये राहील, म्हणजे एक ॲटमॉस्फिअर, सराउंडिंग ॲटमॉस्फिअर ज्याला म्हणता येईल किंवा वातावरण ज्याला म्हणता येईल, त्या वातावरणामध्ये जर एखादा व्यक्ती 16 तास राहत असेल, तर कितीही दिवसांचा जुना त्याचा विचार करण्याचा पॅटर्न असेल, तो सगळा पॅटर्न पुन्हा चेंज होतो, राइट? आणि जीवनामध्ये नवीन अपॉर्च्युनिटी येतात, राइट? हे त्यांच्यासाठी ज्यांना शक्य आहे. आणि ज्यांना शक्य नाही असं समजू नका, की तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडणार नाही. तरी सुद्धा घडेल आणि मला यथाशक्ती जेवढा प्रयत्न करता येईल किंवा मी जेवढं एफर्ट्स घेता येईल त्यासाठी मी मदत करेन तुम्हाला आणि हंसकृपा फाउंडेशन सुद्धा तुम्हाला मदत करेल. आमची टीम तुम्हाला मदत करेल. राइट? काही कमिटेड व्यक्ती आहेत, जे मदत करत आहेत आणि काही व्यक्ती फक्त आता इतक्या काही गोष्टी आजूबाजूला घडतायत, होत आहेत, की रिअल काय, जेन्युइन काय, खरं काय, खोटं काय हे सुद्धा कळत नाही, राइट? परंतु जर तुमच्या अंतर्मनाला पडताळणी झाली आणि तुम्ही जर इथे आलात, तर जीवनामध्ये परिवर्तन घडेल. 6 महिन्यांसाठी फक्त मी जे काही सांगत आहे ते तुम्हाला फॉलो करावं लागेल, राइट? आता हा सेशन वेगळा आहे, परंतु ऑफलाईन सेशनमध्ये काही गोष्टी मला अधिकाराने सांगाव्या लागतात. ॲज अ आणि मी प्रत्येक व्यक्तीला हेच सांगतो, की तिथे जर तुम्हाला पार्टिसिपेशन करायचं आहे, तर तुम्हाला विद्यार्थी बनून शिकावं लागेल, राइट? पुन्हा एकदा विद्यार्थी दशेत जावं लागेल आणि जीवन हीच सगळ्यात मोठी शाळा आहे, स्कूल आहे आणि ह्या जीवनात पदोपदी आपल्याला जे काही धडे मिळत आहेत, त्याच्यातून ते विस्डम, शहाणपण विकत घेता येणं गरजेचं आहे आणि ह्या जीवनाच्या शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून शिकणं गरजेचं आहे. आणि माझ्याकडून जर काही शिकायचं असेल, तर एक मला शिक्षक किंवा प्रशिक्षक किंवा कोच किंवा ट्रेनर म्हणून तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल, ग्रहण करावं लागेल. जर ही मनोवृत्ती आणि मनोभाव असेल, तर जीवनामध्ये परिवर्तन घडेल 6 महिन्यासाठी. मला फक्त 6 महिन्याची वेळ हवी आहे. आणि या 6 महिन्यात जीवनाच्या या 4ही क्षेत्रात बदल घडेल. हेल्थ, रिलेशन, करियर आणि मनी. आणि दररोज आपण आता हे जे काही सेशन आपण करत आहोत, यामध्ये कृती करणार आहोत. कृती, ॲक्शन, राइट? आणि ज्या व्यक्तींना एनर्जी एक्सचेंज करायचं आहे, हे एनर्जी एक्सचेंज सुद्धा मला त्याच व्यक्तींकडनं अपेक्षित आहे, ज्यांच्या जीवनात बदल घडत आहे, व्हॅल्यू ॲड होत आहे. अदरवाईज मला असे कुठल्याही एकाही व्यक्तीचे पैसे नकोयत, त्याच्या जीवनात बदल घडत नाही. राइट? कारण मी सुद्धा कमिटेड आहे. मला सुद्धा कुणाला तरी हिशोब द्यायचा आहे आणि माझा पार्टनर परमेश्वर आहे, राइट? भगवंत आहे. भगवंताला साक्षी ठेवून माझ्या जीवनामध्ये हे सगळं कार्य होत आहेत. हे राधा राणी आहेत, राइट? आणि भगवान श्रीकृष्ण आहेत. यांच्या समोर ह्या ज्या काही गोष्टी आणि कृती आम्ही करत आहोत, याचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडणार आहेत. आणि हे काय आहे? याला व्हिजन बोर्ड म्हणतात. छोटं व्हिजन बोर्ड, ज्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या शरीरासाठी किंवा कुटुंबासाठी किंवा धनसंपत्तीसाठी किंवा जे लक्झरीज लाईफस्टाईल आहे त्याच्यावर काम करायचंय. मनी मॅग्नेट आहे. जे काही तुमची स्वप्न आहेत, ही सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत. राइट? जीवनामध्ये यश प्राप्त करायचं असेल, प्रत्येक क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल, तर त्यासाठी तुमच्याकडे रिटर्नमध्ये काही
टेस्टिमोनियल असणं सुद्धा गरजेचं आहे, की जे तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवेल. राइट? ह्या गोष्टी प्रॅक्टिकल आहेत आणि प्रॅक्टिकल आपल्याला करायच्या आहेत आणि कितीतरी माता, भगिनी, गृहिणी आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनी हा संकल्प घेतलेला आहे. त्या प्रत्येक व्यक्तीचा हा संकल्प पूर्ण होईल आणि त्यासाठी मी स्वतः कमिटेड आहे. मी स्वतः गाईडन्स करणार आहे आणि ही जे प्रॅक्टिस आहे, या प्रॅक्टिसमध्ये संपर्कात राहणं फार महत्वाचं आहे. इव्हन हा जो प्रोग्राम आहे, ह्या प्रोग्राम एक निमित्त मात्र आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन घडण्यासाठी, घडवण्यासाठी. राइट? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व्यक्ती इथे जॉइंट होत आहेत. काही विद्यार्थी दशेत असतील किंवा काही गृहिणी माता-भगिनी असतील. काही मिडल एजमध्ये पोहोचल्या असतील आता 30, 40, 50 कदाचित. राइट? परंतु अजून सुद्धा अपॉर्च्युनिटी आहे. येणाऱ्या 10 वर्षात, 20 वर्षात जे तुम्ही प्राप्त करणार होता, ते तुम्हाला 2 वर्षात प्राप्त करायचंय. राइट? आणि याच्यासाठी पूर्ण पोटेन्शियल आपलं जागृत करायचं आहे. आणि ते आज आपण इथे शिकणार आहोत. फक्त हे अंडरस्टँडिंग ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला कळायला सुरुवात होते, त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडायला आपोआप, आपोआप अपॉर्च्युनिटी त्याच्यासमोर यायला सुरुवात होते. राइट? आता सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आता मुलांविषयी थोडंसं बोलू आपण पॅरेंटिंग. कारण प्रत्येक आई आणि वडील यांचा सगळ्यात मोठा आणि पहिला उद्देश जर काही असेल, तर तो उद्देश काय आहे, की माझ्या मुलांमध्ये किंवा त्यांचं भविष्य, माझ्या मुलांचं भविष्य उज्ज्वल असणं गरजेचं आहे. राइट? आता याच्यासाठी एक छोटासा सेशन होता, ज्याला ग्रोथ म्हणतात. ग्रोथ, ग्रोथ. GROWTH. हे ग्रोथमध्ये जे 6 पॉइंट आहेत, हे पॉइंट जर मुलांमध्ये उतरवले, तर तुम्ही निश्चिंत होऊन जीवन जगू शकाल, की माझ्या मुलाचं भविष्य अति उज्ज्वल आहे. राइट? आता ह्या ग्रोथ पॉइंट विषयी पण आपण डिस्कस करणार आहोत. परंतु अजून 3-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि आज आपण त्याच्यावर थोडंसं मेडिटेशन करूया आणि त्याच्याबरोबर एक रेग्युलर प्रॅक्टिस करायची आहे. हा सेशन जास्त वेळ नाही, पण लवकरात लवकर कन्क्लूड करूया. कारण ह्या सेशन नंतर इमिजिएटली जर तुम्ही सूर्यनमस्कार केले नसतील, तर तुम्हाला सूर्यनमस्कार करावे लागतील आता. राइट? करावे लागतील. 10 किंवा 12 सूर्यनमस्कार केल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. हां. आता याच्यामध्ये काही रूटीन आहेत. त्या रूटीन सुद्धा आपण जरा प्रॅक्टिस करूया इथे. मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. राइट? हां. अ, जे आता मी तुम्हाला दाखवलं, हा व्हिजन बोर्ड. हा व्हिजन बोर्डमध्ये सुद्धा काही अफर्मेशन लिहिलेले आहेत. HRCM हेल्थ रिलेशन करियर मनीच्या अफर्मेशन आहेत. राइट? तर सगळ्यात पहिलं काम जर काही करायचं असेल पहाटे उठल्यानंतर 4 गोष्टी मी सांगणार आहे आता. ह्या गोष्टी तुम्ही नोट डाउन करून ठेवा किंवा लक्षात ठेवा, स्मरणात ठेवा, की बरोबर पहाटे उठल्यानंतर सगळ्यात आधी जर काही करायचं असेल तर काय करायचं? ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचे, भाव प्रकट करायचे, भाव. ग्रॅटिट्यूड आभार. तुमच्या जीवनामध्ये 10 अशा गोष्टी ज्यांच्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात. म्हणजे तुम्ही आभार प्रकट किंवा आभारी आहात थोडक्यात, आभारी आहात. अशा कुठल्या गोष्टी आहेत? हे कधी आठवायचं? हे बरोबर पहाटे ज्यावेळेस प्रथम डोळे उघडतील त्यावेळेस स्वतःला पुन्हा हे सांगायचं. मेरा जन्म कुछ विशेष कार्य करने के लिए हुआ है. मैं अवश्य पुरुषार्थ करूंगा, अपने जीवन को सफल बनाऊंगा. मुझ में अनंत शक्ति है. मैं अपने मन के शक्तियों का भरपूर उपयोग कर रहा हूं. माझा जन्म महान कार्य करण्यासाठी झालेला आहे. माझ्या अंतर्मनामध्ये अद्भुत शक्ती आहेत आणि या शक्तींचा वापर करून मी सृजन करत आहे. आणि त्यानंतर ज्या स्वतःला स्वतःच्या जीवनामध्ये 10 अशा काही गोष्टी रँडम रँडम ठरवून नाही, परंतु ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या दृष्टीस पडतील आणि अंतःकरणातून आभार प्रकट होईल, त्या गोष्टी पुन्हा-पुन्हा करायच्या आहेत, राइट? प्रोग्राम झाल्यानंतर ज्या व्यक्तींनी नसेल केलं, त्यांनी हे करणं गरजेचं आहे, राइट? त्यांना हे करावं लागेल. हे केल्यानंतर जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल, चमत्कार घडतील, राइट? तर सगळ्यात आधी काय? ग्रॅटिट्यूड आभाराची लिस्ट. मी दररोज याचं स्मरण करून देणार आहे.
वेगळं काहीतरी शिकवण्यापेक्षा आणि दररोज वेगळं, वेगळं, वेगळं सांगण्यापेक्षा मी एकच गोष्ट तुम्हाला आता 10 वेळा सांगणार आहे, जोपर्यंत तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट होत नाही. राइट? व्हॅल्यू ॲड करणे हा माझा पॅटर्न आहे. राइट? नॉट नेसेसरी की त्यासाठी तुम्ही मला किंवा दुसरं कोणी एनर्जी एक्सचेंजमध्ये पे करेल किंवा नाही करेल. नाही करायचं काही हरकत नाही. जिथे तुम्हाला द्यायचं आहे तिथे तुम्ही द्या. युटिलाइज करा, स्वतःसाठी युटिलाइज करा. परंतु जिथे व्हॅल्यू ॲड होत आहे, त्या गोष्टी आपल्या जीवनात आचरणात आणणं फार महत्वाचं आहे. राइट? एक भजन आहे दुनिया से भला हम क्या मांगे कारण दुनिया खुद किसी से मांगती है मांगेंगे तो अंतर्यामी से जहाँ होता कभी इनकार नहीं या ब्रह्मांड आणि युनिव्हर्स मधून जे आपल्याला प्राप्त होत आहेत ना तो सगळ्यात मोठा सोर्स आहे राईट आणि तिथून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणि चमत्कारिक बदल घडत आहेत म्हणून आज आपण जे काही शिकलेलो आहोत ज्यावेळेस मी हे रेकॉर्डिंग लॉन्च करेल त्यावेळेस तुम्ही ते पुन्हा एकदा श्रवण करा कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा जसं वेळ मिळेल तसं पहा परंतु जीवन परिवर्तन करणं फार महत्वाचं आहे पॉझिटिव्ह परिवर्तन पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन तर सगळ्यात आधी ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूडची लिस्ट बनवणं फार गरजेचं आहे राईट हा किती व्यक्तींना कळालेलं आहे हे ग्रॅटिट्यूडची लिस्ट किंवा अंतर्मनामध्ये आता ग्रॅटिट्यूडची लिस्ट सुद्धा करू शकता तुम्ही. स्वतःला बोला जरा, की माझ्या जीवनामध्ये काय-काय गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत. तक्रारी खूप आहेत ना, ठीक आहे, काही हरकत नाही. मी असं पण नाही म्हणत, की तक्रार करू नका. तक्रार करण्याच्या आधी फक्त आभार तर प्रकट करा, की जे काही प्राप्त झालेलं आहे त्याच्यासाठी. राइट? ओके, व्हेरी गुड. आणि त्यानंतर एक गोष्ट मी सांगितली होती, अजून एक टेक्निक होती, त्याला मॅजिकल बॉटल टेक्निक म्हणतात, राइट? ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हव्या आहेत आणि वॉटर इज द रिचेस्ट सोर्स. वॉटर जे आहे, पाणी जे आहे, त्या पाण्यामध्ये इमोशन वाहून नेण्याची क्षमता आहे, ट्रान्सफॉर्म करण्याची क्षमता आहे. इमोशन पाण्यामधून. हजारो किलोमीटर इमोशन पाण्यामधून ट्रॅव्हल होतात, राइट? आणि याच्यासाठी आपण काही प्रयोग केलेले आहेत. जे व्यक्ती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी हा सेशन पुन्हा घेणार आहे. मसारू इमोटो ह्या सरांचा हा सेशन आहे. परंतु ह्या सेशनमुळे किंवा त्यांनी जे प्रॅक्टिकल दाखवलेलं आहे याच्यामुळे जीवनामध्ये परिवर्तन घडतं. राइट? आणि हे परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये घडण्यासाठी सुद्धा अ, किंवा समजण्यासाठी आता 2 प्रकारचे कोर्स असतात. एक लाँग टर्म आणि एक फास्ट ट्रॅक. फास्ट ट्रॅक म्हणजे काय? ज्या गोष्टी मी 2 महिन्यात सांगणार आहे, त्या मी 4 दिवसात आता कव्हर करणार. राइट? आता याला फास्ट ट्रॅक म्हणतात आणि हा फास्ट ट्रॅक कोर्स केल्यानंतर मग जीवनामध्ये परिवर्तन फास्ट डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. राइट? व्हेरी गुड. वॉटर बॉटल टेक्निक म्हणजे जी तुमची पाण्याची बॉटल आहे, त्या पाण्याच्या बॉटलवर तुम्हाला अफर्मेशन लिहायचे आहेत. जे तुम्हाला तुमच्या जीवनात पाहिजे आणि त्यासाठी त्या पाण्याला धन्यवाद देणं फार गरजेचं आहे आणि इथे आपले कम्युनिकेशन काम करतात. राइट? या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. वॉटर बॉटल टेक्निक. राइट? आता वॉटर बॉटल टेक्निक काय आहे? हे ज्यांना कोणाला माहिती नाही, कदाचित तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहा. तर याच्यावर आपण डिटेलमध्ये अजून डिस्कशन करणार आहोत. अफर्मेशन प्रत्येकाने म्हणणं गरजेचं आहे. अफर्मेशन. 4, 4 आणि 3 हा एक रूल आहे. 4 एरियाज जीवनाचे 4 क्षेत्र त्याच्याविषयी अफर्मेशन निर्माण करायचे आहेत आणि 4 रूल्स आहेत. अफर्मेशन लिहिताना, बनवताना, बोलताना त्याचे 4 रूल आहेत रूल. जसं चहा बनवण्यासाठी काही सर्टेन स्टेप्स आहेत, तसं अफर्मेशन बनवण्यासाठी पण सर्टेन स्टेप्स आहेत. त्या सर्टन स्टेप्स फॉलो करून आपल्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करता येतं आणि याचे 3 टाइप्स ऑफ अफर्मेशन आहेत. राइट? ज्या व्यक्तीकडे 4, 4 आणि 3 चा फॉर्म्युला आहे, त्या व्यक्तीचं अफर्मेशन फास्ट डेव्हलप होतं. राइट? यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि हे सुद्धा आपण डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. जे मी मगाशी हे दाखवलं तुम्हाला, की यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी थँक यू युनिव्हर्स. आय एम सो हॅपी अँड सॅटिस्फाईड नाऊ दॅट आय एम एबल टू मेंटेन माय परफेक्ट बॉडी वेट.
अँड एक्सलंट इम्युन सिस्टम. हे भगवंता, हे परमेश्वरा, मी तुझा खूप आभारी आहे. कारण आता मी माझं परफेक्ट जे काही वेट आहे, वेट हे मेंटेन करतोय. राइट नाऊ आय एम 75 केजी. खूप खूप धन्यवाद. माझं परफेक्ट वेट आणि माझी रोगप्रतिकारक शक्ती मेंटेन ठेवण्यासाठी मला खूप उपयोग होत आहे. राइट? हे आनंदाने बोलावं लागेल. आता हे फक्त हेल्थसाठी एक एक छोटंसं सेंटेन्सच झालं. असे 4-5 सेंटेन्सेस आहेत, जे आपल्याला आपल्या जीवनामध्ये धनसंपत्तीसाठी करायचं आहे, रिलेशनशिपसाठी करायचं आहे, करिअरसाठी करायचं आहे, राइट? आणि मनीसाठी पण करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करायच्या. आता आपण 3 गोष्टी पाहिल्यात. एक अफर्मेशन. जर तुम्हाला याच्यासाठी सेशन हवा असेल, तर खाली लिहा, राइट? किंवा 9145808599 राइट? जगदीश सरांचा जो नंबर आहे त्याच्यावर मेसेज करा किंवा अफर्मेशन झाल्यानंतर ग्रॅटिट्यूड दररोज प्रॅक्टिस करायचे आणि जर आज सकाळी नसेल केलं तर आता सेशन झाल्यानंतर इमिजिएटली करा. राइट? आणि तिसरी गोष्ट वॉटर बॉटल टेक्निक. दररोज ती वॉटर बॉटल एकाच वेळेस संपवायची नाहीये. हां, ते पाणी चार्ज करायचंय, रात्री भरून ठेवायचंय, त्याच्यावर अफर्मेशन लिहायचे आहेत आणि तेच अफर्मेशन ते भाव त्या पाण्यामध्ये उतरतात. राइट? किती व्यक्तींना हे माहिती नाहीये जे काही मी बोलतोय ते? आहे का असं कोणी? ज्यांना हे नाही माहिती हँड रेज करा. व्हर्चुअल हँड रेज. या Zoomवर एक हँड रेज असतो खाली. अ, काही गोष्टी शिकून घ्याव्या लागतील, राइट? हे शिकून घेणं फार महत्वाचं आहे. वॉटर बॉटल टेक्निक करणं फार, फार, फार महत्वाचं आहे. जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतील. येस? बरं ठीक आहे. नसेल माहिती तरी काही हरकत नाही. आपण काही गोष्टी त्यामध्ये डिस्कस करणार आहोत. पण दररोज आपल्याला ह्याच कृती करायच्यात. या 3 गोष्टी मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेल्या आहेत, राइट? आणि आणि अजून एक महत्त्वाची चौथी गोष्ट सूर्यनमस्कार. राइट? प्रत्येक व्यक्तीने मॅजिकल एक्सरसाइज करायची. सूर्यनमस्कार एव्हरी डे. प्रत्येक दिवशी असा एकही दिवस नाही पाहिजे किंवा नको जायला, की ज्यामध्ये खंड पडला. तुम्ही 80 वर्षाचे वयोवृद्ध असाल, सीनियर सिटिझन असाल, तरी सुद्धा सूर्यनमस्कार करावा लागेल. आणि आपल्याकडे आहेत तरुण व्यक्तित्व, राइट? काही तरुण व्यक्तित्व असे आहेत, की जे दररोज सूर्यनमस्कार करतायत, राइट? आहेत आणि आहेत. ओके. तर ह्या 4 गोष्टींची रेग्युलर प्रॅक्टिस करायची आहे, राइट? आता आपण एक छोटंसं मेडिटेशन करणार आहोत आणि हां, त्याच्याबरोबर ओपोनोपोनो ग्रॅटिट्यूड एक्सप्रेशन करायचंय. आता माझ्याबरोबर सर्वांनी बोला. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. मला माफ करा. मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे आणि माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. हे कुणाला बोलायचं? एकतर स्वतःला बोलायचं, आई-वडिलांना बोलायचं, राइट? भगवंताला बोलायचं, निसर्गाला बोलायचं, परमेश्वराला बोलायचं, आपल्या कुटुंबाला बोलायचं, पती आणि पत्नी यांना बोलायचं, मुलांसाठी बोलायचं किंवा जे आप्तस्वकीय असतील, ज्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे, त्यांना बोलायचं. तुमचं जे कार्यस्थळ आहे, इच्छित कार्यस्थळी ठिकाणी जिथे काही तुम्हाला गोष्टी कराव्या लागतात किंवा कार्य करावं लागतं, त्या प्रत्येक ठिकाणी इव्हन तुम्ही वस्तूंना बोलू शकता, परिस्थितीला बोलू शकता आणि व्यक्तींना बोलू शकता. राइट? आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. मला माहिती आहे, की तुम्ही माझ्या जीवनामध्ये का आहात? असं स्वतःला सांगायचं आणि त्या व्यक्तीला सुद्धा सांगायचं. विनाकारण नाहीये. काहीतरी कारण आहे याला. राइट? मी सुद्धा तितकाच रिस्पॉन्सिबल आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. I am sorry, please forgive me. Thank you. I love you. I am sorry, please forgive me. Thank you. I love you. I am sorry, please forgive me. Thank you. I love you. हे चमत्कारिक मॅजिकल सेंटेन्सेस आहेत. असं 21 वेळा बोलल्यानंतर हृदयावर ज्यावेळेस हात ठेवाल,
त्यावेळेस तुम्हाला रिअलाईज होईल, की एक रिलॅक्सेशन, एक शांती याचं तुम्हाला फीलिंग जाणवायला लागेल, राइट? हे मॅजिकल सेंटेन्सेस आहेत. हे स्वतःला हील करतात. जर तुम्हाला तेजस्वी बनायचं असेल, तर ते तेजस्वी बनण्यासाठी सर्वात आधी अंतर्मनातील हे जे ब्लॉकेजेस आहेत ना, हे ऑब्स्टॅकल आहेत, हे दूर करावे लागतील, राइट? आणि मुलांकडून सुद्धा हे म्हणून घ्या. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आणि पुन्हा, पुन्हा, पुन्हा ज्यावेळेस हे तुम्ही उच्चारण कराल, त्यावेळेस जीवनामध्ये परिवर्तन, बदल, चमत्कार घडताना दिसेल. म्हणजे प्रवचन आणि प्रार्थना ऐकल्यानंतर मंदिरात ज्यावेळेस दर्शन घेतो, त्यावेळेस जसा परिवर्तन होतो, तसंच परिवर्तन जीवनामध्ये दररोज पहाटे उठल्यानंतर, पहाटे उठणं म्हणजे जन्म आहे, पुनर्जन्म आहे. मौत एक लंबी नींद है और नींद एक छोटी मौत है. लक्षात आलं? दररोज रात्री व्यक्ती ज्यावेळी झोपायला जातो ना, वो एक छोटी मौत है. कारण अनकॉन्शियस होतो. त्याला जाणीव नसते, की काय चाललंय, काय नाही. परंतु दररोज रात्री विश्रांती घेणं फार महत्वाचं आहे. नींद एक छोटी मौत है और मौत एक लंबी नींद है. दोन्ही गोष्टी समानच आहेत तसं पाहिलं तर. फक्त प्रश्न महत्वाचं एवढंच आहे, की ही जी छोटी मौत आहे ना, याच्यानंतर पुन्हा जन्म होतो आणि ती लंबी मौत आहे त्याच्यानंतर पुन्हा पुनर्जन्म होतो. परंतु किती वर्षांनी होईल माहिती नाही. परंतु हा 12 तासांनी, 8 तासांनी पुन्हा होतो. राइट? म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचा पुनर्जन्म होतो. दररोज सकाळी पहाटे ज्यावेळेस जाग येते ना, त्यावेळेस पुनर्जन्म होतो. राइट? आणि पुन्हा काल जे नाही करू शकलो ते करण्याची एक संधी आत्ता प्राप्त होते. आत्ता. आज संधी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये ज्या गोष्टी नाही केलेल्या त्या आता करण्यासाठी तुम्हाला अपॉर्च्युनिटी पुन्हा एकदा परमेश्वराने अगदी दयाळू अंतकरणाने पुन्हा एकदा एक संधी दिलेली आहे. आता तरी तिचा उपयोग आणि वापर करा. आणि असं विचार करू नका उद्या पण एक संधी मिळेल. हू नोज? नाही माहिती कुणाला. उद्या मिळेल का नाही मिळेल. परवाच कालच एक इन्सिडेंट घडला आणि मला एक कॉल आला, की माझ्याकडे एक व्यक्ती 12 वर्षापासून कार्यरत होते. परंतु काही कारणास्तव घरगुती अंतर्गत वादविवाद, कलहामुळे त्यांनी स्वतःचं जीवन संपवून टाकलं. राइट? आणि एज जास्त नाहीये. 40-45 वर्ष असेल. 50 वर्षाच्या आसपास असतील फक्त. आता त्यांना असं वाटलं, की शरीर संपवल्याने बाकीच्या सगळ्या ज्या वेदना होत्या त्या पण संपल्या. त्या नाही संपल्या. पण प्रकट करण्याचं साधन संपलं. म्हणजे शरीराचा अंत झाला. समस्यांचा नाही, इमोशनचा नाही. त्या इमोशन जे आहेत ते कॅरी फॉरवर्ड होणार. आपण हे शिकलेलो आहे. इमोशन बरीड अलाइव्ह नेव्हर डाय. जर भाव जे असतील, भावना ज्या असतील, त्या जिवंतपणे पुरल्या तर त्या मरत नाही. संधी मिळताच उफाळून येतील आणि हे कॅरी फॉरवर्ड होत राहील. हे उधारी आहे. संचित कर्माला यालाच संचित कर्म म्हणतात. परतफेड करा आत्ताच्या म्हणजे ह्या जीवनामध्ये. ज्या व्यक्तींबरोबर काही वादविवाद, कलह, द्वेष, तिरस्कार वगैरे, वगैरे काही असेल, तर ते व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये याचसाठी आलेले आहेत, की तो हिशोब पूर्ण करावा. जर नाही केला, पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम. काही व्यक्ती म्हणतील माझा विश्वास आहे, काही व्यक्ती म्हणतील माझा विश्वास नाही. काही हरकत नाही. अनुभवाला प्रमाणाची आवश्यकता नाही. मी जे सांगतोय हे जर फॉलो केलं तर तुम्हाला स्वतः रिअलाईज होईल, राइट? आणि अ, फक्त श्रवण करून सोडून दिलं किंवा कृती नाही केली तरी सुद्धा काही हरकत नाही. हे फक्त वर्णन आहे. भोजनाचं फक्त वर्णन आहे. आत्म अनुभव ज्ञान की जो कोई पूछे बात सो गुंगा ज्याला बोलता येत नाही. गुड गुळ खाऊन गुंगा गुड खाय के कहे कोण मुख स्वाद. ज्याप्रमाणे मुक्या व्यक्तीला जो गुंगा आहे त्याला बोलता येत नाही, त्याला तुम्ही गूळ खायला दिला
आणि विचारताय त्याला, "हां, सांग टेस्ट कशी आहे?" कसं सांगेल तो? शब्द नाहीयेत ते किंवा शब्द जरी असले तरी तो असमर्थ आहे ते भाव व्यक्त करायला. त्या प्रकारे तर गुळाचा स्वाद काय आहे, तर त्याच्यासाठी तो गूळ आधी चाखावा लागेल, जिभेवर ठेवावा लागेल ॲट आणि हीच गोष्ट मी सांगतोय दररोज, की अतिज्ञानाचा पॅरालिसिस करून घेण्यात अर्थ नाही. जेवढं काही माहिती आहे तेवढं आचरणात आणायला सुरुवात करा. दररोज कृती करावी लागेल, राइट? जसं अंतिम परिणाम महत्वाचा आहे. परिणाम जर समोर असेल आणि त्या दृष्टीने जर तुम्ही वाटचाल करत असाल, तर एक दिवस इच्छित स्थळी पोहोचाल. राइट? करत करत अभ्यास के मूढ़ मती होत है सुजान रस्सी आवत जावत से सील पर पडे निशान. याचा अर्थ असा होतो, करत करत अभ्यास घे. अभ्यास जर एखादा व्यक्ती करत राहिला पुन्हा, 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 पुन्हा आत्मज्ञानाचा, आत्मसाक्षात्काराचा, वाचन, लिखाण किंवा जे कम्युनिकेशन प्रॅक्टिसेस आहेत त्याचा, पण अंतिम परिणाम समोर पाहिजे. परिणाम जर समोर असेल आणि त्या दिशेने जर वाटचाल करत असाल, तर तुम्ही पोहोचाल. करत, करत अभ्यास घे. म्हणून अभ्यासाचं फार महत्व आहे. दररोज अभ्यास करावा लागेल. अ, अभ्यास आणि वैराग्य ह्या 2 गोष्टी अशा आहेत, की ज्याच्याने मनावर कंट्रोल, ताबा मिळवता येतो भगवद्गीतेत दिलेले आहे. राइट? करत करत अभ्यास के मूढमती. मूढमती. मूढमती म्हणजे काय? ज्याला नाही समजत आहे बाकी सगळ्या गोष्टी. मूढ, मूढ म्हणजे मूर्ख. मूढमती असं म्हणतात ना बरं. "अरे हा मूढ आहे, मूर्ख आहे, याला कळत नाही." असं विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा बोलतात. असं बोलायचं नाही. राइट? करत करत अभ्यास के मूढमती होत हे सुजान. त्याला पण ज्ञान प्राप्त होतं. रस्सी, रस्सी म्हणजे दोरी. रहाट-गाडगं जर तुम्ही पाहिलं असेल, विहिरीच्या कडेला रहाट-गाडगं होतं आणि ज्याच्यातून माता, भगिनी, गृहिणी पाणी ओढायचे वरती, राइट? रस्सी आवत जावत से सील पर पडे निशाण. सील म्हणजे तो दगड जो होता ना, त्या विहिरीच्या कठड्यावर जाऊन पहा. तिथे तुम्हाला वण दिसतील. कशाचे? दोरीचे. दोरीचे वण. आणि लिटरली आहेत हां. जर कुणाकडे असेल शक्य तर तो फोटो काढून प्लीज शेअर करा. कारण ह्या गोष्टी आहेत. याच्याने जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडतो. राइट? ओके. व्हेरी गुड. तर आता आपण एक छोटंसं मेडिटेशन करणार आहोत. त्याच्या आधी फक्त मला अजून 5-6 गोष्टी सांगायच्या आहेत, की मुलांसाठी जर खरोखर तुम्ही जागरूक असाल, तर मुलांना तुमच्या ज्ञानाची आवश्यकता नाही. बच्चों को आपका ज्ञान नहीं चाहिए, बच्चों को आपका ध्यान चाहिए. ध्यान. पण व्यक्ती काय करतो, त्याला इतकं ज्ञान द्यायचा प्रयत्न करतो त्या मुलांना. मुलांना ज्ञान नकोय. त्यांना काय पाहिजे? ध्यान पाहिजे, ध्यान. थोडंसं लक्ष द्या त्यांच्याकडे, राइट? आणि विथआऊट परफॉर्मन्स त्याला नाही जमलं परफॉर्मन्स करायला काही हरकत नाही. परंतु तो आहे तुमच्या जीवनामध्ये याच्यासाठी त्याला प्रेम करा. आजपासून हा प्रयोग करून पहा. सकाळी उठल्याबरोबर त्याला मिठीत घ्या, जवळ करा. त्याला आपुलकीने विचारपूस करा, राइट? मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवा. सकाळी आणि संध्याकाळी. दुपारी करायचं असेल, दुपारी पण करा जर तुम्हाला वेळ असेल तर. सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळा. त्याला जवळ घ्या. त्याला हे कळायला पाहिजे, की नाही यांचं माझ्यावर प्रेम आहे. मी जसा आहे तसा. राइट? आपल्याला ई टेक्निक पण करायची आहे. कदाचित उद्या करू आपण आता. आणि मुलांना ॲडव्हाइस म्हणजे ॲडव्हाइस देण्यापेक्षा त्यांना ऑप्शन द्या. ऑप्शन. राइट? तू काय खाणार याच्यापेक्षा तू भेंडीची भाजी खाणार का टोमॅटोची भाजी खाणार? असं ऑप्शन द्या. आणि हे ऑप्शन मुलांना आवडतं कारण त्यांना स्वतःचं ज्ञान आहे. परंतु त्यांच्याकडे ऑप्शन तर पाहिजे ना निवडण्यासाठी. आणि ऑप्शन तर देत नाही आपण आणि ॲडव्हाइस मात्र, सूचना मात्र भरपूर देतो. आणि बरेच व्यक्ती असे पण आहेत, की ज्यांच्या घरी खेळणीच खेळणी आहेत. खेळणीच खेळणी, टॉयज. मुलांना तुमचे टॉयज नको आहेत. त्यांना तुमचा वेळ हवा आहे. ध्यान वेगळी गोष्ट आहे. लक्ष देणं वेगळी गोष्ट आहे आणि वेळ देणं वेगळी गोष्ट आहे. राइट? वेळ द्या म्हणजे त्यांच्याबरोबर तुम्हाला समरूप होऊन खेळावं लागेल. काहीतरी आपण नवीन करू. चल आज मी तुझ्याबरोबर बॅट बॉल खेळतो, खेळते आणि किंवा दुसरे काही छोटेसे खेळ असतील ते खेळा. परंतु त्या मुलांबरोबर त्यांच्या एनर्जी सारखं तुम्हाला समरूप व्हावं लागेल. राइट?
आणि खरोखर मुलांना अ, जर शिकवायचंच असेल ना, तर धमकी देण्याविना म्हणजे बिना धमकीचं शिकवावं लागेल, राइट? बऱ्याच वेळा बरेच पालक फक्त वेगवेगळ्या गोष्टींची धमकी देतात. करेक्शन करू नका, पण कनेक्शन करा. करेक्शन म्हणजे काय? करेक्ट करायचा प्रयत्न करतात, तसं नका करू. पण त्याच्याबरोबर जवळीक साधा, कनेक्शन. याला कंपॅशन पण म्हणतात, राइट? आणि जर असं तुम्ही करायला सुरुवात केली, तर ते मुलं सुद्धा तुम्हाला तसा रिस्पॉन्स देतील, राइट? तर आता आपण एक छोटंसं मेडिटेशन करणार आहोत. येस. एक 10 मिनिटं, 5 मिनिटाचं एक छोटंसं मेडिटेशन करूया.